तुम्ही रीड केला असेल ना. अ ट्रान्सपरंट स्पियर ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू. म्हणजे फक्त लेन्स दिलेलं नाही, लेन्स दिलेलं नाही, फक्त स्पियर दिलाय. रेडियस ऑफ कर्वेचर आर, त्या स्पियरची रेडियस दिली, इज केप्ट इन एअर. Point object placed at distance d from the surface of sphere so that the real image form at the same distance d. Real image form at the same distance d from exactly opposite side of sphere. कळते मी काय म्हणतोय? आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आणि डिस्टन्स डी विचारले, ह्या प्रॉब्लेम काय म्हटलंय बघा, की एक स्पियर आहे. ओके, ग्लास नाही आहे, लेन्स नाही आहे, यामध्ये स्पियर आहे, म्हणून मी सर्कल ड्रॉ केलं. थ्रू सेंटर पोल ऍक्सिस ड्रॉ केला, बरोबर. आता इथं काय म्हटलंय की ह्याची रेडियस हे म्यू आहे, काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे, आणि ह्याची रेडियस आहे आर. रिअल इमेज कुठल्या साईडला होते फॉर्म तुमच्या मते? त्या साईडलाच होते. बट प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय? रिअल इमेज फॉर्म म्हटलंय इज ऍट सेम डिस्टन्स फ्रॉम एक्झॅक्टली अपोजिट साइड. म्हटलं का नाही? इज इट राईट? हे म्हटलं का नाही, एक्झॅक्टली अपोजिट साइड. म्हणजे मग डेटा कसा लिहायला पाहिजे मला सांगा, की इथं जर मी ऑब्जेक्ट घेतला, ओ फॉर ऑब्जेक्ट, इथनं लाईन गेली इथं, बरोबर, इथनं स्ट्रेट लाईन झाली आणि इकडं पास झाली. रिअल इमेज म्हटलं तर कसं त्या साईडला यायला पाहिजे, बट डेटा काय दिलाय? अपोज साईडला दिलाय. अंडरस्टूड? इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? अपोज साईडला दिलाय. फिगर ड्रॉ करा. सेंटरमध्ये डिस्टन्स मेजर केलं तर हे यू एन व्ही, आणि दोघांचं डिस्टन्स सेम आहे ऍज डी. ओके, दोघांचं डिस्टन्स सेम. याचं आन्सर काय आलं? याचं आन्सर हा, या प्रॉब्लेमचं काय गेला सॉल्व. तर आता आपण फॉर्म्युला कुठला यूज करणार? स्पेरिकल सरफेसचा. N2 मायनस N1 डिवाइड बाय व्हॉट? आर. बघा, लक्ष द्या, लक्ष द्या. N2 बाय V मायनस N1 बाय U, बरोबर. हा फॉर्म्युला यूज केला तर काय होणार? इट इज अ म्यू -1 डिवाइड बाय आर. N2 म्यू आहे, हे डी आहे, -1 डिवाइड बाय, म्हणजे काय येईल? म्यू -1 बाय डी. हे डी काय येईल? आर, रेडियस. चुकीचं आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये. इज इट राईट? ओके, हे चूक आहे. मग याचं करेक्ट सोल्युशन काय? दिस इज रॉंग. हे येतच नाही असं. तर ही एक केस आहे, काय लक्ष द्या, ही एक केस आहे. कुठली केस आहे बघा? When object is placed at distance d from surface of sphere of refractive index u, radius r, real image form at the symmetrical point on opposite side at same distance d from surface, ह्याला म्हणतात कॉन्जुगेट सिमेट्रिकल पॉइंट. हा कॉन्जुगेट सिमेट्रिकल पॉइंट, ही केस घाल सगळ्यांना. परत एकदा वाचा, परत एकदा वाचा, मी वाचतो बघा.
when object is placed at distance d. बरोबर आहे. From the surface of sphere of refractive index mu, radius r, real image form at symmetrical point on opposite side at the same distance d. From the surface, the condition known as conjugate symmetrical point gives a standard result असं म्हटलंय. ओके, मग ह्या प्रॉब्लेमला हे मॅच होते का ही लाईन? हा प्रॉब्लेम असाच आहे काय? असंच आहे की स्पिअर आहे, दोघांचा डिस्टन्स डीच आहे. मग त्यावेळी काय करायचं? यू डी घेतलं बट व्ही घ्यायचं इन्फिनिटी. अंडरस्टूड एव्हरीवन? यू काय घ्यायचं? डी आहे तसं, बट व्ही इन्फिनिटी घ्यायचं या केसला. लक्षात राहील? कधी यूज करायचं का आला? अंडरस्टूड एव्हरीवन? स्पिअरचा प्रॉब्लेम आहे, रिअल इमेज आहे आणि यू इज इक्वल टू व्ही असेल तर व्ही डी घ्यायचं नाही, व्ही काय घ्यायचं? इन्फिनिटी. मग तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला, डिराईव्ह केलेला अप्लाय होतोय. आता फॉर्म्युला अप्लाय करा. फॉर्म्युला काय? n2 मायनस n1 by r then it is n2 by v minus n1 by u minus n1 by u. बरोबर? n2 म्हणजे म्यू ऑफ स्पियर, n1 एअरचं रेडियस r आहे. मी सांगितलं तुम्हाला की v इन्फिनिटी घ्या, म्यू बाय इन्फिनिटी मायनस n1 1 u मायनस d बिकॉज लेफ्ट साइड मायनस मायनस प्लस झालं आणि त्यामुळं u मायनस 1 बाय r इज इक्वल टू काय आलं? 0 1 बाय डी. मग डी फाइंड करायचं. डी किती आलं? डी इज म्यू मायनस 1 बाय आर. उलट केलं फक्त. समजला प्रॉब्लेम? अंडरस्टूड? इज इट क्लिअर?